नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझे मिस्टर आता 2 दिवस सुट्टीवरती आहे. तर मी त्यांना आजपर्यंत खूप वेळा प्रश्न केला की मला कुठेतरी बाहेर घेऊन जा फिरायला. त्यांनी आजपर्यंत मला काही रिस्पॉन्सच दिला नाही. नेलं होतं बस एवढेच 2 शब्दामध्ये संपून टाकलं. तर आता सुट्टीवरती असल्यामुळं मी त्यांना फोर्स करणार आहेत. बघू त्यांचं काय रिॲक्शन येतं काय नाही. तर ठीक आहे. तर 2 दिवस सुट्टीवरती आता तुम्ही काही जाणार आहे कुठं बाहेर वगैरे मित्रांसोबत कुठं काही प्रोग्राम वगैरे आहे का? ठीक आहे. तर मग काही बाहेर वगैरे जायचं का मग आपण जाऊ ना कुठं तरी. आजपर्यंत तुम्ही मला कुठं नेलं का तरी? कुठं? ते फिरायचं ठिकाण झालं का? देवाचं स्थान झालं ते? लग्नाच्या वेळेस नेलं होतं. असं लग्नाच्या वेळेस ना तर एका ठिकाणी नसतं जात. पंढरपूर जेजुरी अशा ठिकाणी जात असतात. आणि ते काय पंढरपूर जेजुरी कुछ भी. आजपर्यंत किती वेळा म्हणले आता जाऊ. नंतर जो लग्न होऊन 4 वर्ष कंप्लीट झाले, पूर्ण 5वं पण संपत आलं तरी सुद्धा विषय असं थोडी की नवीनच व्यक्तीने जायला पाहिजे असं थोडी विषय. म्हातारे लोक जातात की ते. मला लोणावळा नेत आहे का? आजपर्यंत नेलेलं नाही म्हणायचं नाही बिलकुल. पण या व्हिडिओला जर लाईक आले ना 575. ते आपल्या हातात थोडी, सगळं पब्लिकच्या हातामध्ये असणार. तर आपला पहिला व्हिडिओ आहे ना, तर आपण आहे ना आपले जेव्हा आपण 1000 सबस्क्रायबर होईल आणि समजा व्ह्यू येईल आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 1000 व्ह्यू होईल तेव्हा आपण सेकंड व्हिडिओच्या वेळेला आपण व्हिडिओ बनवू लोणावळा वगैरे जिथं पण जाईल. पण मला तर आजपर्यंत तुम्ही नेलेलं नाही आहे. विषय हा नव्हता की ब्लॉगमुळे आपल्याला जायचं आहे. विषय हा होता की मला आजपर्यंत नेलेलं नाही, त्यामुळं मी व्हिडिओ बनवला. मला नव्हतं ना माहिती आहे व्हिडिओ बनवते, पण आता कळा व्हिडिओ बनवते. कारण मग तुम्ही बघितलं नाही खरंच? तुझ्या सबस्क्रायबरला बघ सांगते मी की बाबा जेव्हा 1000 व्ह्यू आणि 1000 सबस्क्रायबर बनन तेव्हा तुला मी घरला येऊन जाईल. तसं काही नाही. असं थोडी झालं होतं. लोक लग्न करतात काय असं करून करतात का? असं सांगून थोडीच 4 करतात. वर्ष गेले ना, मग त्याच्यामुळे आता ही कंडिशन ठेवली. नाही असं नाही जमणार. असं नाही मला जायचं म्हणजे जायचं. 2 दिवस सुट्टीवरती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण तुमचं काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही, बाहेर जायचं असं काही विषय झालेला नाही. त्यामुळे आता बाहेर थोडं पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे जास्त आपण बाहेर जाऊ शकत नाही. काय हरकत पण तिला घरी ठेवू मग. नाही हे राहत नाही ती का म्हणायची तिला सोडून पुढे जाणार आपण. जाऊ तिला पण घेऊ, काहीतरी मॅनेजमेंट करू पण जाऊ ना. म्हणजे फिरायला जायचं म्हटलं तर आता तिच्यामुळं आता ते पण बंद करायचं का? आजपर्यंत नेलेलं नाही. जर तुम्हाला न्यायचंच होतं तर तुम्ही या अगोदर पण मला 4 वर्षामध्ये कधीतरी नेलं असतं, पण तुम्ही नेलंच नाही. तुला शेतामध्ये नेलं का? फिरायचं ठिकाण झालं कधी कुठं? लोक असं फिरायला असं शेतामध्ये नेतात काय? शेतात जातात फिरायला. फिरण्याला म्हणजे तू फिरायला आणि शेतामध्ये मग नेऊन तुला शेतामध्ये पण नेलं तर फिरायला जाणं म्हणजे जाणं बसणं आराम करणं, काम करणं नाही म्हणत त्याला फिरणं नाही म्हणत. काम करणं म्हणजे फिरणं नाही म्हणत. हमारे आई ते होत आहे आमच्याकडे पण म्हणतात फिरायला म्हणजे शेतामध्ये जावं लागतं कामाला. ठीक आहे मित्रांनो, आमचा व्लॉग कसा वाटला, पहिलाच व्लॉग होता, तो कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, शेअर करायला विसरू नका.